जय शिवराय मित्रांनो, मी तुषार पोयाड. आपल्या एक्झाम गुरु या चॅनलवरती परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपली म्हणजेच काय आपला जो विषय आहे मराठी म्हणजे जर तुम्हाला आउट ऑफ जर मार्क मिळवायचे असेल तर हे लेक्चर बघा. आणि तुम्हाला समजा जर कोणत्याही विषयातनी जर अडचणीत असेल तर तुम्ही मला सांगा, मी त्याच्यावरती लेक्चर घेतो तुमच्यासाठी. ठीक आहे. तर सपोज जर आपले जर एक्झाम आहे मराठी, याच्यामधला 16 मार्काचा विषय जो आहे मराठी व्याकरण. ठीक आहे. तर मराठी व्याकरणाचा जो विषय आहे तर या ठिकाणी आज पहिल्यांदा आपण 8 मार्क, तर या विषयामध्ये आजच्या या लेक्चरमध्ये 8 मार्क तुमचे फिक्स करून टाकू. 8 मार्कापैकी तुमचा एकही मार्क जाणार नाही. कन्सेप्च्युअल घेऊ, शॉर्ट ट्रिक्स सांगतो तुम्हाला याच्यामध्ये कसे काय आहेत. आणि एक म्हणजेच काय कमी वेळामध्ये जास्त मार्क कसे घेता येईल आपल्याला कमीत कमी वेळामध्ये, ते आपण याच ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर या प्लॅटफॉर्मवर जर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा दाबा. सोबत मी जे सांगतो ते तुम्ही करा, म्हणजेच काय तुम्हाला तुमचा एकही मार्क जाणार नाही. चला तर आपल्या लेक्चरला सुरुवात करू. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्या आयोगाने आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात जाणारा 2 मार्काचा प्रश्न म्हणजेच काय, समास. आता पहिले समास समजून घेऊ, त्याच्यानंतर शब्दसिद्धी, मग वाक्प्रचार. हे जो 8 मार्काचा जो आहे या ठिकाणी बघा. ठीक आहे. या ठिकाणी 8 मार्काचा आपला जो विषय आहे तो या ठिकाणी आपण पूर्ण समजून घेऊ. ठीक आहे. किती मार्काचा रे? 8 मार्काचा. 8 मार्कापैकी एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे. ठीक आहे. 8 पैकी 8 मार्क आपल्याला भेटले पाहिजे. ठीक आहे. या हिशोबाने आपण अभ्यास करणार आहे. तर चला आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. पहिलं तर म्हणजे समास म्हणजेच काय, आय होप तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. 1 मिनिटच. ओके, आता मोठं आहे. ओके. समासावर 2 गुण येतात हे तर आपण बघितलंच. ठीक आहे. समास म्हणजे काय ते पहिल्यांदा बघू. पण समासावर प्रश्न कसे येतात बघा. सामासिक शब्द, सामोरच्याचे नाव व त्याच्या जोड्या लावा. सामासिक शब्द ओळखा आणि त्याच्या जोड्या लावा, हा प्रश्न आहे. तुम्ही जर मी तुम्हाला हे पण सांगेन की पेपर पॅटर्न कसा येतो आणि पेपर पॅटर्नमध्ये प्रश्न सोडवायचे कसे असतात ते आपण नंतर घेऊ. पहिल्यांदा समास शिकून घेऊ, त्याच्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊ. ठीक आहे. पहिल्यांदा सामासिक शब्द. दुसरा म्हणजे सामासिक शब्दांचा विग्रह आणि सामोरच्याचे समासाचे नाव. तिसरा म्हणजे विग्रहावरून सामासिक शब्द लिहा, हे पण येतं. त्याच्यानंतर समासाच्या नावावरून सामासिक शब्द लिहा, तो प्रश्न. याच्यामध्ये सर्वाधिक प्रश्न म्हणजेच काय, सामासिक शब्द आणि समासाचे नाव यांच्या जोड्या लावा, त्याच्यावरती येतो. ठीक आहे. आता पहिल्यांदा म्हणजे समास म्हणजेच काय, जेव्हा 2 किंवा अधिक शब्दामधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या शब्दांच्या या एकीकरणाला समास म्हणतात. सोपी व्याख्या करून सांगतो, याच्यात भानगडीत पडायचं नाही. व्याख्या आपल्या परीक्षेला येत नाही. म्हणजेच याच्यामध्ये काय आपल्याला बघा, याच्यात काय सोडवायचं आहे, फक्त समास म्हणजेच काय, तर 2 किंवा अधिक शब्द ज्यावेळेस एकत्र येतात त्याच्यापासून एक नवीन शब्द तयार होतो, त्यालाच काय म्हणतो आपण, समास म्हणतो. मग या समासाचे प्रकार पडतात का? हो. आणि ते अत्यंत सोपे आहे. 2 मार्क म्हणजे घ्यायचेच आहे आपल्याला. ठीक आहे. या ठिकाणी बघा, याच्यामधला पहिला समास म्हणजेच काय रे, कर्मधारय समास. ठीक आहे. नंतर द्वंद्व समास, त्याच्यानंतर द्विगु समास. तीनच महत्वाचे याच्यामध्ये. काय 3च याच्यावर तुम्हाला मार्क आहे. एक म्हणजेच काय रे, कर्मधारय. कोणता? कर्मधारय. त्याच्यानंतर द्वंद्व समास, त्याच्यानंतर काय रे, द्विगु समास. किती समास आहे? 1 कर्मधारय, त्याच्यानंतर द्वंद्व समास आणि द्विगु समास. किती आहे? तर 3 महत्वाचे. आता या ठिकाणी बघा, त्याच्यामधला जर पहिला जर बघितला आपण, ठीक आहे, याच्यामधला जर पहिला बघितला, पहिला म्हणजेच कोणता रे, कर्मधारय समास. कर्मधारय समासामध्ये बघू आपण. या ठिकाणी बघा, कर्मधारय समास, या समासामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे जे पद आहे ते नाम असते. एकदम सोपं आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. पहिले पद काय रे, विशेषण प्लस दुसरे पद काय म्हणते या ठिकाणी, नाम. त्याच्यामुळे काय होते, याचं इज इक्वल टू काय होते, तर कर्मधारय समास. कर्मधारय समास. एकदम सोपे आहे. याचं उत्तर काय येते, कर्मधारय समास येते. ठीक आहे. कर्मधारय काय येते रे, समास येते. एकदम सोपी आहे, काहीही कठीण नाही. आता याच्यामध्ये काय, पहिलं पद काय रे, विशेषण, दुसरं पद काय रे, नाम. आता याच्यामध्ये बघू, डायरेक्ट आपण उदाहरणामध्ये बघू. सामासिक शब्द बघू आपण. नील कमल. हे कमल कसे आहे, तर नील आहे. पहिलं काय रे, नाम आहे. हे बघा, कमल काय आहे, नाम आहे. त्यानंतर राष्ट्र हे नाम आहे. त्याच्यानंतर काय, सिंह हे नाम आहे. त्याच्यानंतर हे बघा, चंदन हे पण नाम आहे. देव नाव आहे. राम नाम आहे. ठीक आहे. पण याच्या आधी जर विशेषण लागत असेल तर त्याला काय म्हणतो रे आपण, कर्मधारय समास. उदाहरणार्थ बघा, नीलकमल.
आता बघा नील कमल कसे आहे तर निळे आहे, तर नील असे कमल विग्रह कसा झाला त्याचा नील असे कमल. ठीक आहे. महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजेच काय महाराष्ट्राची फोड केली महान असे राष्ट्र. ठीक आहे म्हणजेच महाराष्ट्र ज्याच्यातनी आपण राहतो. ठीक आहे खूप चांगलं राष्ट्र आहे. समोर बघू नरसिंह म्हणजेच काय रे सिंहासारखा बलाढ्य किंवा सिंहासारखा मजबूत म्हणजेच काय नरसिंह. त्याच्यानंतर रक्तचंदन तुम्ही पुष्पगुच्छ देखा आहे. ठीक आहे उसमें रे रक्तचंदन म्हणजेच काय रे रक्तासारखे चंदन, रक्तासारखे चंदन. ठीक आहे काय रे रक्तासारखे चंदन. त्याच्यानंतर महादेव देवांचा देव कोण रे महान असा देव म्हणजे त्यालाच काय म्हणतो रे आपण महादेव. या शब्दाची जर फोड केली तर काय होते तर महादेव. त्यानंतर सावळा राम, सावळा राम म्हणजेच काय रे सावळा असा राम, सावळा असा राम म्हणजेच काय आपण सावळा राम म्हणतो. हे त्याचे उदाहरणं झाले. तर समोर बघू आपण याच्यामधलंच काय महत्वाचं म्हणजे आणखीन तुमच्यासाठी भरपूर उदाहरण आणलेलं आहे मी. ठीक आहे याच्यामध्ये बघा तुमच्यासाठी भरपूर उदाहरण आहे. समोर बघू भोलानाथ भोळा असा नाथ. त्याच्यानंतर षंडेन नक्षत्र म्हणजेच काय रे षंडेन असणारे नक्षत्र. त्याच्यानंतर दिव्य दृष्टी दिव्य अशी दृष्टी. त्याच्यानंतर धवल कीर्ती, धवल कीर्ती म्हणजेच काय रे पांढरी अशी कीर्ती. महाराज, महाराज म्हणजे काय महान असा राजा. एकदम सोपी सोपी आहे. त्याच्यानंतर बघा तांबडी माती, तांबडी माती म्हणजेच काय रे तांबडी अशी माती. याचं विग्रह करा. खडी साखर, खडी म्हणजेच काय रे गोटे दगड. खडी, खडी साखर म्हणजेच काय खडी सारखी साखर म्हणजे दगडासारखी साखर. तुम्ही बघितलं असेल किंवा तुमच्या आईना विचारा खडी साखर म्हणजे काय असते. तर खडी साखर म्हणजे खडीसारखी गोट्यासारखी असणारी साखर. त्याच्यानंतर 29, 29 म्हणजेच काय 1 म्हणजेच काय 29. श्वेतकमल म्हणजेच काय रे पांढरे कमळ. श्वेतकमळ म्हणजेच काय पांढरे कमळ. खूप सोपं आहे. चला समोर पांढरे असे कमळ. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण याच्यामधलाच. ठीक आहे पितांबर, पितांबर म्हणजेच काय रे पिवळे असे वस्त्र. काळ मांजर, काळ मांजर म्हणजेच काय काळे असे मांजर. त्याच्यानंतर काय रे पोकळ खर्च, पोकळ खर्च म्हणजेच काय रे पोकळ असा खर्च. त्याच्यानंतर 3.5, 3.5 म्हणजे काय अर्ध्यासह 3. एकदम सोपी विषय आहे. त्याच्यानंतर नीलकमल म्हणजेच काय रे निळे असे कमल. त्याच्यानंतर महामानव, महामानव म्हणजेच काय रे महान असा मानव. ठीक आहे कर्मधारय समास संपला भाऊ. ठीक आहे हे त्याचे उदाहरण आहे. कर्मधारय समासाचं एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं पहिले म्हणजेच काय नामा आधी येणारं विशेषण इज इक्वल टू काय रे कर्मधारय समास. नामाच्या आधी जर एखादं जर विशेषण असेल तर त्यालाच काय म्हणतो कर्मधारय. म्हणजेच काय काळी कुत्री, पांढरी कुत्री, हिरवे मांजर. हिरवे मांजर असतात का नाही. ठीक आहे पण एक विशेषण लावू शकतो आपण जर लावायचं असेल तर हिरवे मांजर. त्यानंतर सुंदर स्त्री, सुंदर काय ते विशेषण आहे. ते स्त्री म्हणजेच काय नाम आहे. ठीक आहे सुंदर स्त्री. त्याच्यानंतर तुम्ही बरंच लावू शकता. त्याच्यानंतर काळा माणूस, गोरा माणूस. खूप सारे एक असे तुम्हाला उदाहरण स्वतःहून गोरा असा माणूस. त्याचा विग्रह केला तर मग काय होते काळा माणूस किंवा गोरा माणूस. गोरा माणूस, गोरा माणसाचा विग्रह केला तर गोरा असा माणूस. ठीक आहे चला हे झालं तुमचं कर्मधारय समास. एक तर झालाच. नेक्स्ट बघू आपण दुसरा म्हणजेच काय द्वंद्व समास. चला द्वंद्व समास पण शिकून घेऊ आपण. ठीक आहे द्वंद्व समास पण खूप सोपा आहे. 1 नंबर सोपा आहे. समोर बघू आपण द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे निव्वळ भांडण आहे. ठीक आहे काय रे द्वंद्व समास म्हणजे निरानाम भांडण आहे. ठीक आहे हे भांडणं कसे करतात तर बघू आपण. पहिल्यांदा आता माझ्याहून समजून घ्या. आता हे द्वंद्व समास, द्वंद्व समास म्हणजेच काय रे पहिले इथं भांडण लिहा. ठीक आहे निव्वळ भांडण आहे. याची व्याख्या वगैरे पहिल्यांदा बघूनच घेऊ आपण काय आहे पण एवढी काही महत्वाची नाही. समासामध्ये दोन्ही पदांचा समान महत्त्व देण्यात येते. जेव्हा समान प्राधान्य असलेले 2 शब्द म्हणजे समान प्राधान्य 2 शब्द ठीक आहे येऊन नवीन जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या समासाला द्वंद्व समास म्हणतो. काय म्हणतो रे आपण नवीन जोड शब्द जर एकत्र येऊन तयार होत असेल त्या समासाला काय म्हणतो आपण द्वंद्व समास असे म्हणतो. आणि याच्यावरचं उदाहरण मग या समासाचे किती प्रकार पडतात तर 3. इकडे बघा हे ए म्हणजेच पहिला प्रकार, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे इथं सी लिहू आपण. ठीक आहे चुकीनं 3 झालं तिचा. इथं काय करायचं आपल्याला सी. ठीक आहे समाहार द्वंद्व समास. याच्यामध्ये इतरेत्तर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व समास एकदम सोपा विषय आहे भाऊ. ठीक आहे आता इतरेत्तर मध्येच काय रे आता बघा
आमच्या इकडे समजा आम्ही दोघं जण मित्र आहे, पहिल्यांदा काय करणार, आम्ही दोघं मित्रामध्ये जर भांडण झाले तर काय दोघं एकमेकाला मारणार, म्हणजेच यालाच काय म्हणतो दोघं एकमेकाला मारणार, म्हणजे दोन्ही याचं महत्त्व, यालाच काय म्हणतो आम्ही इतरेत्तर द्वंद्व म्हणतो. काय म्हणतो आपण याला, इतरेत्तर द्वंद्व. मग त्याच्यानंतर काय येते, कोणतरी एक थकते, कोण थकल्यानंतर काय मग जो थकला असते तर जो थकला नाही तो त्याला मारते, म्हणजेच काय इथे एक जणाचं महत्त्व येते. याला काय म्हणतो आपण वैकल्पिक द्वंद्व म्हणतो. इथे एकच जण मारते आणि एक जण मार खाते, ठीक आहे. याच्यामध्ये काय, याला वैकल्पिक द्वंद्व म्हणतो, ठीक आहे. आणि समाहार द्वंद्वामध्येच काय रे, मग आपली आई येते, मग दोघा जणाले मारते, ठीक आहे. समजलं का, मग एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण समाहार द्वंद्व समाज, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय रे, पहिल्या याच्यामध्ये बघू इतरेत्तर द्वंद्वमध्येच काय रे, इथं दोन्हीही पद महत्वाचे असतात. कोणते पद, दोन्हीही मत. म्हणजे भांडणामध्ये पहिल्यांदा तुम्ही आणि तुमची बहीण समजा जर भांडण करत असेल तर दोघे जण भांडणातली महत्वाची असते, ठीक आहे. एकातली भांडण होते का नाही, तर ठीक आहे. तर काय आई वडील, बघा आई वडील म्हणजेच काय रे, आई आणि वडील, वडिलाला किंवा आईला टाकून दिलं चालेल का नाही, दोन्ही महत्वाचे आपल्या इथं, ठीक आहे. भांडणामध्ये दोन महत्वाचे कॅरेक्टर असतात, एक आई वडील, म्हणजे सॉरी तसं सांगण्याचं म्हणजे काय दुसऱ्या पद्धतीने, ठीक आहे. आई वडील याच्यामध्ये बघा कोणी महत्वाचे, आई आणि वडील, किंवा येते का नाही, दोन्हीही पाहिजे, दोन्ही शिवाय होणार आहे का नाही, आई आणि वडील. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, ठीक आहे. राम आणि लक्ष्मण, ठीक आहे. तुम्हाला तिथं चौकन बॉक्समध्ये पेरच लावायचे, ठीक आहे, आणि व्यवस्थित बघायचं, एकदम सोपं आहे. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. सीता गीता, सीता आणि गीता, ठीक आहे. याचा काय विग्रह होईल, सीता आणि गीता. त्याच्यानंतर अनिल आणि सुनील, ठीक आहे. अनिल किंवा होईल का नाही, अनिल आणि सुनील, ठीक आहे. त्याच्यानंतर काय रे, अनिल सुनील. त्याच्यानंतर राम लक्ष्मण किंवा राम आणि सीता. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय राधा आणि कृष्ण, ठीक आहे. राधा कृष्ण याची फोड म्हणजे किंवा होणार आहे का नाही, राधा आणि कृष्ण. ज्या ठिकाणी आणि हा शब्द लागतो त्यालाच काय म्हणतो रे आपण, सामासिक शब्द. सामासिक शब्दामध्ये दोघांनाही समान महत्व असतात, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण सामासिक शब्द असं म्हणतो, ठीक आहे. मग आपण यालाच काय म्हणतो आपण इतरेत्तर द्वंद्व समास म्हणतो, ठीक आहे. एकदम सोपं आहे. समोर बघू याच्यामध्ये आता दुसरा प्रकार म्हणजेच काय, वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समास त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे, म्हणजे सोपा आहे, ठीक आहे. कशासाठी, इतरेत्तर म्हणजे दोघा जणांना महत्व, दोघं जण भांडणं करत आहेत, दोघांशिवाय भांडणं होणार नाही. पण इतरेत्तर म्हणजे भांडणं करून झाले आणि आता एक जण थकला आणि एक जण त्याला मारतो. उदाहरणार्थ काय रे, आता या ठिकाणी बघा, पहिले आपण हे वरती घेऊ स्लाइड, ठीक आहे. वैकल्पिक द्वंद्वामध्येच काय रे, या ठिकाणी बघा वैकल्पिक द्वंद्वामध्येच काय, आता बघा खरे खोटे, बरे वाईट, ठीक आहे. एक तर मी खरा बोलेल किंवा खोटा बोलेल, यापैकी एकच कृती केली जाते. म्हणजेच काय रे, भांडणामध्ये फक्त एकच जण मारणार आता या ठिकाणी आणि एक जण मार खाणार, ठीक आहे. एक तर खरा बोलेल किंवा खोटे बोलेल, ठीक आहे. खरे किंवा वाईट. आता वैकल्पिक म्हणजेच काय रे, या ठिकाणी किंवा होते, विकल्प आपल्या समोर जर विकल्प असेल, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, ही बॉटल घ्यायची किंवा ही, आपण काय म्हणू, ही घ्यायची, ठीक आहे. मग एकच विकल्प, दोनपैकी काय, दोन्ही आणि थोडीच लागणार, वैकल्पिक आहे. वैकल्पिक म्हणजे काय, ही किंवा ही, ठीक आहे. ही किंवा ही, लक्षात ठेवा. समोर चलो आपण, या ठिकाणी बघा, मी एक तर खरा बोलेल किंवा खोटा बोलेल. काय बोलेल, मी एक तर खरा बोलेल किंवा खोटा बोलेल, ठीक आहे. दुसरं म्हणजेच काय, एक तर माझं बरं होईल किंवा वाईट होईल. एकाच वेळी दोन घटना घडणार आहे काही ठिकाणी नाही, एकाच वेळी. बघा आई आणि वडील एका ठिकाणी दोघं जण राहू शकतात, राम आणि लक्ष्मण एका ठिकाणी राहू शकते, ठीक आहे. सीता आणि गीता एका ठिकाणी राहू शकते, सुनील आणि अनिल एका ठिकाणी राहू शकते. पण मी एक तर एकाच वेळेस खरं बोलेल किंवा खोटं बोलेल का, नाही, एक तर खरं बोलेल किंवा खोटं बोलेल. दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा, बरे किंवा वाईट, एक तर माझं बरं होईल किंवा वाईट, दोन्ही एका वेळेस होणार तर नाही आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हा तुम्हाला जर शर्ट घ्यायचा असेल, हा शर्ट किंवा तो शर्ट, ठीक आहे. दोन्ही घेतलं तर लाता बसणार आहे घरी, ठीक आहे. कारण दिवाळी सीझन आहे, पैशाची अडचण असली घरी तर एकच बघू, ठीक आहे, एकच घ्यायचा. तुम्हाला जर म्हणलं ड्रेस, जर तुम्ही जर मुलगी असेल ड्रेस जर दुकानात गेला, बाई हा घे किंवा तो घे, नाही तर मग घरी गेल्यावर सुताईच आहे, दोन्ही जर मागितले, ठीक आहे. हा किंवा तो, म्हणजे एखादी जर पेर घ्यायची असेल आपल्याला, हा किंवा ती, ठीक आहे. इकडे किंवा तिकडे, ठीक आहे, सॉरी, इकडे किंवा तिकडे, अलीकडे किंवा पलीकडे, वर किंवा खाली, पुस्तक कुठं ठेवलं, वर ठेवलं किंवा खाली ठेवलं, ठीक आहे. एकदम सोपं आहे. किंवा याच्यामध्ये किंवा येते, ठीक आहे. एकदम सोपं. मी बरेच उदाहरणं सांगितले बोलता बोलता तुम्हाला. आता नेक्स्ट आपण प्रकार बघू. कोणता प्रकार आहे आपला नेक्स्ट, हे बघा,
समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास त्याच्यापेक्षा सोपा आहे. ठीक आहे, समाहार द्वंद्व समास त्याच्यापेक्षा सोपा आहे. कसं काय या ठिकाणी बघा, मग आई येते, आई सर्वांना मारते, म्हणजे तिसरा व्यक्ती येते. या ठिकाणी बघा सामासिक शब्द विग्रह बघू आपण. गप्पा गोष्टी पहिलं उदाहरण, हे दुसरं उदाहरण. ठीक आहे, गप्पा गोष्टी. आता बाया चार चौघ समजा बाया बसल्या तर काय करतात, पहिल्यांदा गप्पा करतात इकडच्या तिकडच्या, मग इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगू लागतात आणि त्याच्यानंतर काय करते मग वगैरे वगैरे मध्ये काय ते चुगल्या, इथं काहीतरी चुगल्या करतात. ठीक आहे, म्हणजे काय गप्पा गोष्टी आणि चुगल्या, एकदम सोपी सोपी आहे. त्याच्यानंतर काय रे मीठ भाकर. आता आपण काय म्हणतो, चला मीठ भाकर खाऊ. फक्त का मीठ भाकर म्हणजे आपण आपल्या भाषेत आता काय म्हणतो, आपण मीठ भाकरपेक्षा चटणी भाकर म्हणतो. ठीक आहे, आपल्या इकडचे शब्द आहे. आता हे तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले तर मीठ भाकर म्हणते, आपल्या इकडे आले तर चटणी भाकर किंवा ठेसा भाकर म्हणतो आपण. ठीक आहे, असं असं. ठीक आहे, मीठ भाकर म्हणजेच का आपण मीठ भाकरच खातो का जेवणात? नाही, याच्यामध्ये मीठ प्लस भाकर प्लस काय रे आपली चपाती, चपाती प्लस काय रे ठेसा, त्याच्यानंतर काय रे भाजी, इतरही पदार्थ म्हणजेच काय रे वगैरे वगैरे. एकदम सोपं आहे, वगैरे वगैरे. ठीक, गप्पा गोष्टी म्हणजे गप्पा गोष्टी आणि चुगल्या म्हणजेच काय वगैरे वगैरे समोर. त्याच्यानंतर समोरच्या निंदा पण येते याच्यात, नाही समोरच्या निंदा करणे. मीठ भाकर प्लस चपाती ठेसा भाजी, त्याच्यानंतर यालाच काय म्हणते वगैरे वगैरे मध्ये ज्यावेळेस शब्द लागते त्यावेळेस याचा काय म्हणतो रे आपण, याला काय म्हणतो वगैरे वगैरेला काय म्हणतो आपण समाहार द्वंद्व समास. याच्यामध्ये तिसरं येते, तिसऱ्याचं महत्व वाढते. या ठिकाणी बघा तिसरं म्हणजेच काय रे, एक प्रश्न आपण चहा पाणी तुम्हाला विचारलेला मागच्या वर्षी 2025ला विचारलेला एक प्रश्न आहे. चहा पाणी, चहा पाणी आणि वगैरे वगैरे. वगैरे म्हणजेच काय रे, वगैरे म्हणजेच काय, या ठिकाणी बघा तुमचं येथे काय रे ब्रेड बिस्किट, त्याच्यानंतर तुम्ही जे खारी जे जे खात असेल ना आपापल्या घरी त्या पद्धतीचं याच्यामध्ये ते चहा पाणीच. आपण काय चहा पाणीच म्हणजे काय चहा पाणीच घेतो का? नाही नाही, आता तुम्ही असं सर आम्ही घेतो, घेऊ शकता तुम्ही, पण चहा पाण्यासोबत वगैरे वगैरे पण येतात, म्हणजे जसं काय बिस्किट ब्रेड आणि खारिका वगैरे. ठीक आहे, तर हे आपला एक सोपा समास झालेला आहे. त्याच्यानंतरचा समास बघू आपण. ठीक आहे, त्याच्यानंतरचा दिगू. दिगू तर भाऊ त्याच्यापेक्षा सोपा आहे, काहीही कठीण नाही. दिगू मध्येच काय, दिगू समासामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजेच बघा याच्यामध्येच काय, या समासामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि म्हणूनच या समासाला दिगू समास म्हणतात. पहिलंच पद कसं असते रे, संख्या विशेषण. ठीक आहे, नामाच्या आधी येणारा संख्या विशेषण म्हणजेच यालाच काय म्हणतो आपण, द्विगु समास म्हणतो. एकदम सोपे आहे, काहीच कठीण नाही. आता बघा याच्यामध्ये बघा नवरात्र. नऊ काय रे, हे काय संख्या आहे. नवरात्र, नवरात्रींचा समूह म्हणजेच यालाच काय म्हणतो आपण, नवरात्र म्हणतो. ठीक आहे, थोडी इकडे घेऊ आपण. याला नवरात्रींचा समूह. चौकोन, चार कोणांचा समूह म्हणजेच काय रे चौकोन. 12 भाई, 12 भावांचा समुदाय म्हणजेच काय रे 12 भाई. पंचपाळे, 5 पाड्यांचा समुदाय. किती पाड्यांचा तर 5. पंचवटी, 5 पदांचा समुदाय. त्रिदल म्हणजे त्रिदल म्हणजेच काय रे 3 दलांचा समुदाय. त्रिकोण, 3 कोणांच्या बाजू म्हणजे त्रिकोण. त्याच्यानंतर काय रे पंचशील. पंचशील म्हणजेच काय 5 शिलांचा समूह, पंचशील. ठीक आहे, हे झालेले आपले बहुतेक, आणि हे झालं आपला पहिला समास. ठीक आहे, म्हणजेच यालाच काय म्हणतो आपण, समास झाला आपल्या 2 मार्कासाठी आपला विषय कव्हर झाला या ठिकाणी. तर समोरचा बघू आपण, शब्दसिद्धी बघू. एकच मिनिट. दुसरा पार्ट मध्ये आज म्हणजेच आपला शब्दसिद्धी. शब्दसिद्धी ही खूप, हे पण 2 मार्कालाच येतात. 2 मार्कापैकी आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे. ठीक आहे, किती मार्काला येतात हे, 2 मार्काला येतात. सॉरी 1 मिनिट, 2 मार्काला येतात. ठीक आहे, आणि 2 मार्कापैकी 2 पैकी 2ही मार्क याच्यातनी भेटले पाहिजे. इतर काय पहिले 2 उचलले, हे 2 आणि समोरचे 4 उचलो आपण. ठीक आहे, मग यालाच काय म्हणतो शब्दसिद्धी. ठीक आहे, शब्दसिद्धी बघू. जर हे लेक्चर जर आवडलं तुम्ही आपल्या लेक्चरला लाईक करा. ठीक आहे, दुसरी म्हणजे आता शब्दसिद्धी. शब्दसिद्धी समासाहूनही सोपा आहे. काय आता बघा, शब्दसिद्धी म्हणजे काय, भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात. जो भाषेमध्ये जो शब्द आहे तो शब्द कसा तयार झाला तर यालाच काय म्हणतो रे आपण, शब्दसिद्धी म्हणतो. एकदम सोपा आहे विषय. आता बघू आपण. ठीक आहे, एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही एक वेळेस हे जर पाहिलं ना, तुम्हाला म्हणजे दुसरं पाहायची गरजच नाही. आणि एका 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर 8 मार्क जर भेटत असेल तर त्याच्यासारखा व्हिडिओज नाही. बघा आता बघा, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त घटित. एकदम सोपं आहे. आता इथे लिहू विचार. विचार शब्द लिहिला, इथं पण विचार शब्द लिहू.
विचार लिहू. ठीक आहे. आता बघा उपसर्ग. उपसर्ग म्हणजेच काय, याच्या समोरची बाजू. उपसर्ग म्हणजे काय, समोर. समोर जर आपण याला जर सु लावला तर काय झाला रे, हा सुविचार झाला. सुविचार. ठीक आहे. सुविचार उपसर्ग लागला म्हणजेच काय म्हणतो याला, सुविचार. सु प्लस अधिक विचार बरोबर काय रे, सुविचार. हे कोणता झाला, उपसर्ग. कारण याच्या जर एखाद्या शब्दाच्या जर समोरून एखादा शब्द लागत असेल किंवा उपसर्ग लागत, त्याला काय म्हणतो आपण, उपसर्ग घटित शब्द म्हणतो. दुसरा विचार परत खालीच आहे. ठीक आहे. मग प्रत्यय घटित शब्द विचार प्लस धारा. धारा जर लावला आपण याला तर मग काय होते रे, आता याचा शब्द काय होतं, विचारधारा. विचारधारा. ठीक आहे. एकदम सोपं आहे, काही कठीण नाही. विचार प्लस धारा म्हणजेच काय, विचारधारा. एकदम सोपं आहे, याच्यासारखा सोपा विषयच नाही. त्याच्यानंतर अभ्यस्त शब्द, हे तर त्याच्यापेक्षा सोपं आहे. ठीक आहे. प्रत्यय म्हणजेच काय, हे पहिल्यांदा समजून घ्या. प्रत्यय म्हणजेच काय, शब्दाच्या समोरून जर लागत असेल एखादा शब्द तर त्याला आपण उपसर्ग घटित म्हणतो. आणि शब्दाच्या जर मागून एखादा शब्द लागत असेल त्याला काय म्हणतो आपण, प्रत्यय घटित शब्द म्हणतो. आणि झाले हे दोन. आणि दुसरा शब्द म्हणजे काय, अभ्यस्त शब्द. जसे की समजा वारंवार उच्चार होणारे शब्द, सोप्या भाषेत वारंवार उच्चार होणारे शब्द जसे की जळजळ, मळमळ, इकडे तिकडे, वर खाली. ठीक आहे. जळजळ, मळमळ, वर खाली, इकडे तिकडे. ठीक आहे. धडधड, पाहुणे आल्यामुळे मला धडधड होत आहे. माझे मामा मला प्रश्न विचारतील या उद्देशाने मला धडधड होत आहे. ठीक आहे. धडधडणे, मळमळणे, खळखळणे, त्याच्यानंतर काय रे, फडफडणे, असे अनेक शब्द आहे. वर खाली. त्याच्यानंतर जर विरुद्धार्थी जरी शब्द आले तरी चालते, इकडे तिकडे. म्हणजे या शब्दात जसं आपण रायमिंग जर जुळलं तर समजून घ्यायचं ते काय रे, अभ्यस्त शब्द आहे. चला याचे डिटेलमध्ये शिकून घेऊ आपण, एकदम सोपे आहे. उपसर्ग घटित शब्द काय रे, आता थोडंसं फास्टमध्ये घेऊ कारण आपल्याला म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला शिकायचं आहे. मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जो शब्द तयार होतो त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतो. त्याला काय म्हणतो रे आपण, उपसर्ग घटित शब्द म्हणतो. एकदम सोपं आहे, काहीही कठीण नाही. आधी लागणारे या अक्षरांना किंवा शब्दांना काय म्हणतो रे आपण, उपसर्ग म्हणतो. उदाहरणार्थ तेच बघा, उदाहरण तसं दिलेलं आहे. ठीक आहे. सु विचाराच्या आधी काय लागलं रे, सु एक शब्द लागला. आणि सूचा काही अर्थ होते का, नाही. ते शाळेमध्ये ते लागली ते वेगळी असते आपल्याला, ते जी करंगडी करू वेगळी. ठीक आहे. पण सुविचार म्हणजे याच्या आधी कोणता लागला, एक शब्द लागला, मग याचं मिळून काय झाला तर सुविचार झाला. दुसरं गैरसमज. समजच्या आधी काय लागला रे, उपसर्ग, याला गैर लागला म्हणून यालाच काय म्हणतो आपण, गैरसमज म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यथाशक्ती. तुमच्या घरी जर एखाद्या वेळेस मंडळाचे लोक आले, तुम्ही पैसे द्या, किती द्या, तर यथाशक्ती द्या, तुमच्या इच्छेनुसार द्या. तर हे काय झालं, उपसर्ग झालं. ठीक आहे. तर या ठिकाणी उपसर्गवाले शब्द बघा तुम्ही. म्हणजे शब्द म्हणजेच काय रे, एका शब्दाच्या किंवा एका अधिक शब्द म्हणजे शब्दाच्या आधी जर एखादा उपसर्ग लागत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सॉरी उपसर्ग म्हणजेच काय, एक शब्द आहे त्याच्या आधी जर एखादं अक्षर लागत असेल, सु, जसं काय इकडे सु लागलं, इकडे गैर लागलं आणि यथा लागलं, तर त्यालाच काय म्हणतो आपण, उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. एकदम सोपं आहे. आता डबल झाला. ठीक आहे. समज गैरसमज वरतच आहे. समोर बघू आपण दुसरा शब्द, प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द म्हणजेच खरं या ठिकाणी योग्य उत्तर याचं बघा, मूळ शब्दाच्या नंतर. आता काय पहिल्यांदा समोर आला ते झाला काय, उपसर्ग. आता मागून आला त्यालाच काय म्हणतो, प्रत्यय म्हणून. मूळ शब्द किंवा एक नंतर किंवा अधिक अक्षरे जोडून शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतो आपण, प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय असे म्हणतो. उदाहरणार्थ मूळ शब्द प्लस प्रत्यय यालाच काय म्हणतो आपण, प्रत्यय घटित शब्द म्हणतो. ही त्याची काय झालेली व्याख्या. उदाहरणार्थ बघा, रस अधिक इक, रसिक. रस अधिक इक म्हणजेच रसिक. ठीक आहे. एकदम सोपी आहे. बुद्धी आणि मान म्हणजेच काय रे, बुद्धिमान. बुद्धी अधिक मान. शक्ती अधिक मान म्हणजेच काय, शक्तिमान. तुम्ही जर ते सॉरी आपलं काय म्हणते सिरियल आहे शक्तिमान. ठीक आहे. बघितलं, शक्ती अधिक मान म्हणजे काय, शक्तिमान. दुकान अधिक दार म्हणजेच काय, दुकानदार. एकदम सोपं आहे. आणि तुम्हाला जर 2025 मध्ये याच्यावरती प्रश्न पण विचारलेला आहे परीक्षेमध्ये स्टेट बोर्डाचे, काय दुकानदार या शब्दावरून तुम्ही दुकान आणि दार सोडून इतर शब्द 2 शब्द तयार करून दाखवा. तर वेगवेगळे खूप सारे शब्द होते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर माणूस आणि की, माणूस की. ठीक आहे. लागला, याच्या पाठीमागून शब्द लागला, हा बघा, हा लागला पाठीमांग, हा पाठीमांग, हा पाठीमांग. ठीक आहे. एक, मान, दार, की, पाठीमांग लागते. पाठीमांग जर लागला त्याला काय म्हणतो आपण, प्रत्यय घटित शब्द म्हणतो. अत्यंत सोपा आहे.
चला समोरचा बघू आपण एक. समोरचा पण राहिला अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द त्याच्याही पेक्षा सोपा आहे, मागून पुढून लावायची काही गरजच नाही याला. ठीक आहे, याच्यामध्ये काय एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थनिरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध एकत्र शब्द किंवा एकत्रित शब्दाची पुनरुक्ती होणे, अशा प्रकारच्या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणा. हे सोडून द्या तुम्ही, काहीच गरज नाही याच्यामध्ये. ठीक आहे, हे पण तुम्हाला विचारत नाही, काही गरज नाही. फक्त याचे काय उदाहरणं लक्षात ठेवा. कोणकोणते? क्षण क्षण, मला तुझी आठवण क्षणाक्षणाला येते, क्षण क्षण. यानंतर काय? जवळ जवळ. ठीक आहे, पा डबल डबल शब्द दिसते, क्षण क्षण, जवळ जवळ दिसते शब्द. मी माझा जवळजवळ अभ्यास संपतच आला असेल. ठीक आहे, म्हणजेच काय तुमचा अभ्यास जवळजवळ कसा रे संपतच आला असेल. फक्त हे 8 मार्काचं झाल्यानंतर तुमचा पूर्ण होऊन जाईल. समोर बघू. आसपास, तुम्हाला जर फोन आला तुम्ही कुठे आहे तर मी आसपासच आहे. कुठे आहे तर घराच्या आसपासच आहे. त्याच्यानंतर आडवा उभा, मी ऊस आडवा उभा कापला. कसा कापला तर आडवा उभा कापला. ठीक आहे, नेक्स्ट कड कड, मला उन्हामुळे कसे होते तर कडकड होत आहे. ठीक आहे, नेक्स्ट बडबड. ठीक आहे, त्याच्यानंतर राम हा जास्त वर्गामध्ये बडबड करतो. कसा करतो तर बडबड. धडधड, मला धडधड वाटते, धड धड. ठीक आहे, मला धडधड. मळमळ, त्याच्यानंतर घळघळ, त्याच्यानंतर फळफळ. खूप सारे असे शब्द आहे. वर खाली, मागे पुढे. हे जर शब्द असेल तर याला काय म्हणतो रे आपण? याला काय म्हणतो आपण? अभ्यस्त असे अभ्यस्त शब्द असे म्हणतो. ठीक आहे, हे झाला आपला पाठ. हा दुसरा म्हणजे शब्दसिद्धी, हा दुसरा पाठ झाला. कमी वेळामध्ये तुमचं फास्ट रिव्हिजन होऊ राहिली. त्याच्यानंतर दुसरं बघू आपण. याच्यामधला एक तिसरा पाठ बघू आपण. कोणता राहिला तर आपला युनिट 3. ठीक आहे, म्हणजेच काय? वाप्रचार. वाप्रचारासारखा विषयच नाही भाऊ, काहीच नाही. वाप्रचारामध्येच काय रे, सांगते एक, अर्थ दुसरा आणि त्याचं वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे, बाकी काहीच नाही. एकदम सोपं. वाप्रचारमध्येच बघू आपण, बघून घेऊ. तुमच्यासाठी बरेच मी उदाहरणं घेऊन येऊ. आणि वाप्रचार या ठिकाणी बघा हे 4 गुणासाठी आहे. खूप जास्त मार्क इथे कव्हर करण्याचे आपल्याला. किती? 4. पहिले आपण 4 केले आणि हे 4, म्हणजेच किती एकूण झाले आपले 8 मार्क. ठीक आहे, वाप्रचार. आता वाप्रचार म्हणजे काय? वाक्यप्रचार म्हणजेच काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. भाषेमध्ये काही शब्द किंवा काही शब्द समूह असे असतात की त्यांचा नेहमीचा प्रचलित अर्थ न राहता त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो. त्याला काय म्हणतो? वाप्रचार म्हणतो. उदाहरणार्थ आता बघा, वाप्रचाराचं एकदम सोपं आहे. त्याचा सिमिलर अर्थ घेत नाही कधीच. म्हणजे समजा डोळे झाकणे, उदाहरणार्थ जर डोळे झाकणे जर उदाहरण घेतलं आपण. ठीक आहे, इकडे बघा, तुम्हाला उदाहरणावरून समजावून सांगतो. ठीक आहे, डोळे मिटणे. ठीक आहे, उदाहरण घेऊ आपण. डोळे मिटणे. डोळे मिटणे म्हणजेच काय? आपल्या भाषेत काय होते? डोळे मिटणे म्हणजेच काय? झोपणे. पण इथं काय होतं? सरळ अर्थ होतो का? काय होते? वेगळा अर्थ घेतला जातो. म्हणजेच काय? अर्थ काय होतं? मरणे होतं. डोळे मिटणे, डोळे मिटणे म्हणजे त्याचा अर्थ काय घेतला जातो तिचा? तर मरणे. किंवा तुम्ही गेले बाबा, वरती गेले, आता तुमचं काम झालं इकडचं. ठीक आहे, यालाच काय म्हणतो रे आपण? डोळे मिटणे म्हणजेच काय? याचा अर्थ कुठे कसा घेतलाय तर मरणे. मरणे म्हणजे काय? तुम्ही मरण पावणे, मी मरण पावणे किंवा तुम्ही मरण पावणे. मरण पावणे, सरळ सरळ. डोळे मिटणे म्हणजे मरण पावणे. पण आपण साधा अर्थ घेतला तर कसा? झोपणे होतं. पण इथं वेगळा अर्थ घेतला. वाप्रचारामध्ये अर्थ कसा घेतला जातो रे? वेगळा घेतला जातो. चला समोर बघू. वाप्रचार बघून डायरेक्ट त्याचा वाक्यामध्ये उपयोग करा. 2 मार्कासाठी 2 प्रश्न येतात तुम्हाला. 2 मार्कासाठी 2 मार्कासाठी 2 प्रश्न येतात. म्हणजेच काय रे? 4 मार्क इथे कव्हर करायचा. पहिले त्याचा अर्थ सांगायचा असतो, नंतर त्याचा वाक्यात उपयोग करायचा असतो. वाक्यात उपयोग करणं खूप सोपं आहे. राम लावायचा, शेवटी वाक्याचा उपयोग लावून करून टाकायचं. कोणता एक शब्द असला तर राम किंवा सीता लावून टाकायचं. ठीक आहे, समोर बघू. पुढील वाप्रचाराचा अर्थ आणि वाक्यात उपयोग अभ्यासा. त्यानंतर काय रे? अध्यपतन होणे. अध्यपतन होणे म्हणजेच काय रे? पहिल्यांदा आपण शिकू फास्टमध्ये. ठीक आहे, अध्यपतन होणे म्हणजेच काय? एकदम सोपे. अध्यपतन होणे. अध्यपतन होणे म्हणजेच काय रे? ठीक आहे, दर्जा घसरणे. अध्यपतन झालं. ठीक आहे, अध्यपतन झालं म्हणजेच काय रे? दर्जा घसरला. आणि याचा उपयोग कसा केलाय तर माणसाला गर्व झाला की त्याचे काय होते रे? अध्यपतन होते. ठीक आहे, म्हणजेच काय? रावणाला गर्व झाला त्याच्यामुळे त्याचं काय झालं रे? अध्यपतन झालं. एकदम सोपी वाक्य आहे. तुम्ही काहीही बनवू शकता. अधीर होणे, उत्सुक होणे किंवा धीर न धरणे. ठीक आहे, मला बाबांनी रात्री सायकल आल्यामुळे मी काय झालो रे? अधीर झालो. कशासाठी? चालवण्यासाठी. ठीक आहे, आपण आपल्या मतानं कधीही होऊ शकता. दुसरं, परीक्षेचा निकाल ऐकण्यासाठी सुधीर. अगदी कसा झाला रे? अधीर. एक तुम्हाला जर गाणं ऐकायचं असेल ह्याच्यात अधीर मन झालं, एक पिक्चरचं चांगलं गाणं आहे. ठीक आहे, तो पण छान गाणं आहे. समोर बघू आपण. अवहेलना. अवहेलना म्हणजेच काय रे? अवहेलना करणे म्हणजेच काय? अपमान करणे. अवहेलना करणे म्हणजेच काय? मीन्स अपमान करणे. म्हणजेच काय रे? वाक्यात उपयोग जर
काम चुकार महादुची त्याच्या मालकांनी काय केली रे, अवहेलना केली. ठीक आहे. काम म्हणजेच काय रे, काम चुकार शिक्षकांनी त्याच्या म्हणजेच काय रामची काय केली, अवहेलना काय, तो अभ्यासच करत नव्हता. ठीक आहे. चला समोर बघू आपण चौथा बघू याच्यामधला. अंगाचा तीळ पापड होणे, आणि हा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. चला 2025चा. अंगाचा तीळ पापड होणे म्हणजे खूप संताप येणे आणि खूप रागावणे. ठीक आहे. म्हणजेच काय, निलेशने अंगणातील रांगोळी पुसल्यामुळे अरुणच्या अंगाचा काय झाला रे, तीळ पापड झालाय. ठीक आहे. समोर बघू. अंगावर काटा उभा राहणे म्हणजेच अंगावर काटा उभा राहणे म्हणजेच काय रे, भीतीने शहारे येणे किंवा घाबरणे. अंगावर काटा उभा राहणे. ठीक आहे. का तुमच्या अंगावर एवढा काटा येते का सुईबाबू सारखे, नाही ना. ठीक आहे. अंगावर काटा राहणे म्हणजेच काय रे, भीतीने शहारा येणे किंवा घाबरणे. वाक्य काय रे याच्यामध्ये, पुरामध्ये गावची झालेली दुर्दशा पाहून सरपंचाच्या अंगावर काय आला रे, काटा आला. ठीक आहे. सरपंचाच्या अंगावर काटा आला भाऊ. ठीक आहे. चला समोर बघू. नेक्स्ट, आ वाचून पाहणे म्हणजेच काय रे, याचा अर्थ काय होते, आश्चर्याने पाहणे. आ वाचून पाहणे म्हणजे तोंडात माशे जाऊ द्यायचं आहे का, नाही. आ वाचून पाहणे म्हणजे डोळे फाडून पाहणे, असं आश्चर्याने पाहिणे. ठीक आहे. याचं उदाहरण काय रे, भर उन्हात पडणारा पाऊस मिताली आ वाचून पाहत राहिली. उन्हाळ्यात पाऊस येत नाही, मग तिला जर दिसला, तिला आश्चर्य झालं, अरे बापा छान छान छान. एखादा जर विद्यार्थी असेल त्याला काहीच येत नसेल तर वर्गात जर फळफळ पाळे जर म्हणत आपण आ वाचून पाहतो, म्हणजे तोंडात माशा जाऊ देत नाही, डोळे फाडून पाहतो ना. ठीक आहे. म्हणजे आश्चर्याने बघणे. ठीक आहे. आश्चर्याने बघणे. समोर बघू आपण. नेक्स्ट 7, अवकाशातून आग ओकू लागणे म्हणजेच काय, सूर्याचा भयंकर कडकड किंवा ऊन पडणे. आग ओकणे, आपण काय आग ओकणे. ठीक आहे. समोर बघू. मे महिन्यातील एका दुपारची सूर्य अवकाशातून आग ओकू लागला होता. ठीक आहे. समोर बघू. आर्जव करणे म्हणजेच काय, कळकळून विनंती करणे. वाक्य, पहाटे अभ्यासाला लवकर उठावं म्हणून राहुलने ताईकडे अर्जव केला. कडकडून विनंती करते. ठीक आहे. तुमचे आई वडील तुम्हाला लवकर उठत असतील, 10वीची परीक्षा. ठीक आहे. म्हणजेच काय करत असतील ते, अर्जव करत असतील. त्याच्यानंतर काय रे, आदर दुनावणे. ठीक आहे. आदर दुनावणे म्हणजे काय, त्याच्याबद्दलचा जो आदर असते एखाद्या व्यक्तीला, आदर दुप्पट होणे किंवा वाढणे. ठीक आहे. समोर बघू. याच्यामध्ये याचं वाक्यात रूपांतर करू आपण. चला. रामभाऊंनी गावच्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडवल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव टाका दिसतं, खाली लिहा की म्हणजे रामच्या जागी तुमचं, रामने परीक्षेत चांगले गुण मिळवल्यामुळे त्याच्या आई वडिलांचा हे काय झालं रे, त्याच्या आई वडिलांचा जो आदर आहे तो दुणावला म्हणजेच काय रे, दुप्पट झाला. दुणावणे म्हणजेच काय रे, दुप्पट होणे. चला समोर बघू. नेक्स्ट, आदेश देणे म्हणजेच काय रे, हुकूम करणे. आदेश देणे म्हणजेच काय, हुकूम करणे. वाक्य, येत्या वर्षात बरीचशी गावे तंटामुक्त झाली पाहिजेत असा मुख्यमंत्र्यांनी काय दिला, आमदारांना काय दिला रे, आदेश दिला. हुकुम देणे. ए भाई ये कर ले काम, ए भाई वो कर ले काम, ऐसा आदेश देने का. ठीक है. आदेश देणे. चलो आगे. समोर, आनंद गगनात मावणे, अतिशय आनंद होणे. भाऊ तुम्हाला याच्या 8 पैकी 8 मार्के जर भेटलेत भाऊ, आनंद होणार नाही का, खतरनाक होणार आहे. ठीक आहे. तर परीक्षेत 99% गुण मिळाल्यामुळे मितालीचा आनंद मनात मावेना भाऊ, मनात मावेना. ठीक आहे. चला तुमचाही मावणार नाही. चला समोर बघू. आभाळात हरवणे म्हणजेच काय, निराधार होणे, मायेची सावली नसणे. ठीक आहे. आभाळ हरवणे म्हणजेच काय, मायेची सावली नसणे म्हणजेच काय, आपल्या वरचं छत्र हरवणे. ठीक आहे. समोर बघू. आई वडील अपघातात वारल्यामुळे माधवच्या डोक्यावरचे आभाळ हरवले. ठीक आहे. माधव लहानसा होता आणि त्याच्यावर त्याचे आई वडील जर मरण पावले, त्याच्या डोक्यावरचं आभाळच हरवलं. ठीक आहे. मग त्याला पाहन कोण रे, तुमच्यासारखे लाड कोण पुरवून त्याला, मग त्याला काय म्हणतो आपण, आभाळ हरवणे. 13, आयुष्याचे मोल देणे. आयुष्याचे मोल देणे म्हणजेच काय, या ठिकाणी बघा, आयुष्याचे मोल देणे, जीवन समर्पित करणे. वाक्य म्हणजेच काय, भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतीवीरांना आपल्या आयुष्याचे काय दिले रे, मोल दिले. आपलं आयुष्य प्राणापणाला लावणे. ठीक आहे. म्हणजेच काय, याला काय म्हणतो, आयुष्य मोल देणे. आयुष्याचे मोल देणे, जीवन समर्पित करणे. त्याच्यानंतर काय रे, आश्चर्याने थक्क होणे, चकित होणे. तेच पहिलं. ठीक. आवासून पाहिजे, आश्चर्याने चकित होणे, थक्क होणे. ठीक आहे. एकच आहे ते. ठीक आहे. चकित होणे. त्याच्यानंतर माथेरानचा अजब निसर्ग देखावा पाहून पर्यटक काय झाले रे, आश्चर्य झाले. व्हेरी गुड. आश्वासन देणे म्हणजेच काय, शब्दांनी धीर देणे, आश्वासन देणे. वाक्य, या वर्षी गावात वीज येईल असे वीज मंडळाचे आश्वासन
दिले. या वर्षी तुम्हाला भरभरून मार्क मिळतील हे व्हिडिओ बघितल्यानंतर हे मी तुम्हाला काय दिले रे, आश्वासन दिले. चला समोर समोर बघू. आस्था वाटणे म्हणजेच काय रे, प्रेम वाटू लागणे. ठीक आहे. वाक्य, नवीन शिक्षकांच्या शिकवणीच्या पद्धतीमुळे मला काय झालं, अभ्यासात खूप आस्था वाटू लागली. म्हणजेच काय रे, प्रेम वाटू लागलं अभ्यासामध्ये तुम्हाला. म्हणजेच काय, हे पाहत असताना अभ्यासात जर तुम्हाला जर आवड निर्माण झाली, तुम्हाला काय वाटू लागलं, प्रेम वाटू राहिलं. चला समोर. आंतरिक ओढ वाटणे, मनापासून इच्छा उत्पन्न होणे. आंतरिक ओढ वाटणे, तुम्हाला मनापासून परीक्षेच्या जशी जशी जवळ आली तशी तशी मनापासून वाटते, मन असो किंवा नसो मनापासून वाटते की अभ्यास केला पाहिजे, मार्क चांगले भेटले पाहिजे. चला. निरोगी समाज होण्यासाठी स्वच्छता अभियानाविषयी मला आंतरिक ओढ वाटू लागली. त्यानंतर काय रे, उत्कंठा वाढणे म्हणजेच काय रे, कुतूहल वाढणे. वाक्य काय, नवनीत वेबसाईटवर आणि ॲप्सबद्दल उत्कंठा वाटू लागली. चला समोर बघा. उत्तेजन मिळणे म्हणजे प्रोत्साहन मिळणे. थोडंसं फास्ट घेऊ आपण. ठीक आहे. आणि संपवून टाकू. प्रोत्साहन मिळणे म्हणजेच काय रे, वाक्य, अभ्यासाबाबत मला माझ्या सर्व शिक्षकाकडून उत्तेजन मिळते. त्यानंतर 20. उत्साहाचे वारे भरणे म्हणजेच काय, अतिशय उत्साह वाटणे. वाक्य काय रे, IPL ला अंतिम सामना बघायला मिळणार म्हणून IPL चा जो अंतिम सामना आहे तर शिरीषच्या अंगात काय भरला रे, उत्साहाचे वारे भरले. त्याच्यानंतर उत्साहाला उधाण येणे म्हणजेच काय, मनात उत्साह उसळणे, खूपच उत्साह येणे. फुटबॉल फायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे आमच्या संघाच्या काय झाले, उत्साहाला काय आले, उधाण आले. ठीक आहे. समोर बघू. उसंत न लाभणे म्हणजेच काय रे, वेळ न मिळणे. तुमच्याकडे आता वेळ आहे का, नाही, वेळ काहीच नाही. त्याच्यानंतर मुलीच्या लग्न कार्यात काय पार्वती काकूंनी जराही उसंत लाभली नाही किंवा मिळाली नाही. त्याच्यानंतर काय रे, ऊर अभिमानाने भरून येणे, मनापासून खूप अभिमान वाटणे, ऊर भरून येणे. ठीक आहे. याचं काय रे. त्याच्यानंतर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत रोहितला प्रथम क्रमांक मिळाले हे ऐकून त्याच्या आईचा ऊर अभिमानाने भरून आला. त्याच्यानंतर काय रे, 24 बघा. ठीक आहे. कष्ट करणे म्हणजेच काय षड्यंत्र रचणे, कट करणे, कष्ट नाही, कष्ट करणे वेगळं होतं. कट रचणे म्हणजे काय, षड्यंत्र रचणे किंवा कारस्थान रचणे. वाक्य काय, अतिरेक्यांनी भारतातील सैनिकी तळ उद्ध्वस्त करण्याचा काय रचला रे, कट रचला. ठीक आहे. एकदम सोपी आहे. समोरचं बघू आपण. झाल्या 2 स्लाइड राहिल्या. कडाक्याच्या थंडीत कुडकुळणे, या ठिकाणी योग्य उत्तर आहे याचं काय, कडक गारठ्याने अंग गारठणे किंवा थरथरणे म्हणजे यालाच काय म्हणतो, कुडकुळणे म्हणतो. बर्फ पडू लागताच वैष्णवी देवीला गेलेले यात्रेकरू कडाक्याच्या थंडीने काय झाले रे, कुडकुडू लागले. त्याच्यानंतर कबुली देणे, मान्य करणे, मान्य करायचं की स्वतः आपण असं झालं तसं झालं. ठीक आहे. मान्य करणे. त्याच्यानंतर काय, वाक्य बघा रे, चोप दिल्यानंतर चोरांनी चोरी केल्याची पोलिसांनी कबुली दिली. तुम्हाला पण चोप द्यावं लागते. चला समोर. त्याच्यानंतर काय रे, कमवून खाणे, तुम्ही का अभ्यास केला नाही तर घरचे तुम्हाला चांगला चोप देतील. ठीक आहे. चला समोर. कमवून खाणे म्हणजेच काय रे, स्वकष्ट धर्जित खाणे म्हणजेच काय, स्वतः खाणे. वाक्य, अपार कष्ट करून महादू स्वतः कमवून खातो, स्वतः करणे. त्याच्यानंतर आता शेवटचं बघू आपण. कवेत घेणे म्हणजेच काय रे, मिठीत घेणे, कुशीत घेणे. वाक्य काय, बऱ्याच वर्षांनी माहेरची आलेल्या सुलभला आईने प्रेमाने काय घेतलं रे, कवेत घेतले, कवटाळणे. ठीक आहे. त्यानंतर कष्टी होणे म्हणजेच काय रे, दुःखी होणे. वाक्य, आजारी पडल्यामुळे राहुल सहलीला जाऊ शकला नाही म्हणून तो झाला कष्टी झाला, दुःखी झाला. त्याच्यानंतर कानावर येणे म्हणजे काय रे, एक वात येणे, कानावर येणे, आपल्या कानावर पडणे. शामूच्या लबाडीची वार्ता मालकांच्या कानावर आली. शामूनं सुट्टी मारली कशासाठी, त्याला ताप आहे म्हणून, आणि त्यानं काय तुकडी गेला तर पिक्चर बघायला गेला. मग हे लबाडी झाली ना, तर मग काय रे, कानावर येणे म्हणजेच काय, एकवात येणे. समोर बघू. हे झाले तुमचे. थँक्यू फॉर वॉचिंग. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या आत्तापर्यंत जो व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि या 8 पैकी आय थिंक तुम्हाला एवढे मी हे घेतले या ठिकाणी PYQ, याच्यापैकी म्हणजे जवळपास तुमचे येणार, 100% येणार. नाही जरी आले याच्यापैकी तुम्हाला त्याचा अर्थ किंवा मिनिंग तरी लागणार आहे, 100% गॅरंटी. आणि 8 पैकी 8 मार्क या ठिकाणी कव्हर झाले तुमचे. ठीक आहे. 8 पैकी 8 मार्क या ठिकाणी कव्हर झाले. समोरचे 8 पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. हळूहळू एक आपण म्हणजेच का स्टेप बाय स्टेप. आणि तुम्हाला मी प्रश्नपत्रिका सोडवायची कशी ते पण सांगणार. ठीक आहे. आता हळूहळू दिवाळीचा सीझन चालू झालेला आहे, हळूहळू तुमचे पण एक्झाम चालू असतील. सोबत हा पण अभ्यास करा. आणि महत्त्वाचे आपल्या हातातले काही विषय असतात की जसे काय मराठी,
हिंदी, इंग्लिश, जसं की आपण याला ट्युशन कमी इंग्लिशची लावतं समजा तुमची, मराठी हिंदी याचं ट्युशन लावत नाही. जसे काय इतिहास भूगोल झाले, पॉलिटी झालं, तर याची तुम्ही विषयाची ट्युशन लावत नाही. तर याच्यासाठी आपण इथे या ठिकाणी क्लास घेऊ आपण. ठीक आहे. चला तर सर्वांना इथं सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला जर काही कंटेंट्स लागला असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर तोपर्यंत इथंच थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.